श्री स्वामी समर्थ. अवघ्या काही वेळापूर्वीच आजचे चंद्रग्रहण संपन्न झाले आहे. अनेक गर्भवती भगिनींचे प्रश्न येत आहेत, गुरुजी ग्रहण काळामध्ये आमच्याकडून काही चुका झालेल्या आहेत. ग्रहण पाळण्यात नाही आले, पाणी पिण्यात आले, दूध पिण्यात आले किंवा भूक लागल्यामुळे आम्ही अन्नपदार्थ खाल्लेले आहेत. तर त्याचा दोष आम्हाला लागेल का? किंवा आमच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला त्याचा काही त्रास होईल का? किंवा आम्हाला काही त्रास होईल का? तर सांगू इच्छितो आहे, नकळत झालं आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही. अर्थातच आपल्या जीवापेक्षा नक्कीच ग्रहण पाळणं तेवढं महत्त्वाचं नाही. पण जर असं आपल्याला वाटत असेल तर ग्रहण कालावधीमध्ये आपण जर नियम मोडले किंवा चुकून आपल्याकडून नियम मोडले गेले तर आपण भगवान शंकरांच्या सेवेतून या ग्रहण दोषाचा दोष निवारण करू शकतो. आपल्याला काय करायचं आहे, किंवा अनेक लोकांना ग्रहण पाळणे शक्य झाले नाही, त्यांनी काय करावे? तर सर्वप्रथम स्नान करून आपण आज पण करू शकता आणि उद्या पण करू शकता. स्नान करून देवांपुढे बसावे, ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि ओम श्री चंद्रशेखराय नमः या मंत्राचा सुद्धा 108 वेळा जप करावा. कारण अर्थातच भगवान शंकरांच्या मस्तकावर चंद्रदेव विराजमान आहेत आणि आजचे जे ग्रहण होते ते चंद्रदेवांचेच ग्रहण होते किंवा चंद्रग्रहण होते. त्यामुळे जर आपण भगवान शंकरांना प्रार्थना करून जर तुपाचा दिवा लावला तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा ग्रहणाचा दोष लागणार नाही आणि आपल्याला काही त्रास होणार नाही. श्री स्वामी समर्थ.